डॉक्टर अग्रवाल साय हॉस्पिटल वाशीतर्फे नवी मुंबईतील पहिल्या कॅटालिस्ट प्रिसिजन लेझर रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्लॅटफॉर्मचा शुभारंभ. नवी मुंबई ॲडव्हान्स्ड आय हॉस्पिटल अँड इन्स्टिट्यूट ए युनिट ऑफ डॉ अग्रवाल साय हॉस्पिटलने कॅटालिस्ट प्रिसिजन लेझर सिस्टम कॅटलाइज प्रिसिजन लेझर सिस्टम हे पुढच्या पिढीतील ब्लेडलेस रोबोटिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया प्लॅटफॉर्म सादर करणारे नवी मुंबईतील पहिले केंद्र बनण्याचा मान मिळवला आहे. सांपादा स्टार वाशी येथील या नवीन रोबोटिक कॅटरॅक्ट सर्जरी सुईट चे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माननीय महापौर श्रीमती सुजाता सूरज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नवी मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री दशरथ भगत यांनी सन्माननीय अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. तसेच डॉक्टर वंदना जैन चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर आणि हेड क्लिनिकल सर्व्हिसेस वाशी डॉ अग्रवाल साय हॉस्पिटल यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ सोहळा पार पडला. हे अत्याधुनिक लेझर प्लॅटफॉर्म डॉक्टरांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे इमेज गायडेड आणि संगणक नियंत्रित लेझर अचूकतेने पूर्ण करण्यास मदत करते. यामुळे पारंपरिक शस्त्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या सर्जिकल ब्लेड्सची गरज उरत नाही. हाय रिझोल्यूशन 3D इमेजिंग आणि रोबोटिक लेझरचा वापर करून ही प्रणाली डोळ्याचा रिअल टाइम नकाशा तयार करते, ज्यामुळे शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित होते आणि रुग्णाची दृष्टी लवकर सुधारते. सांपादा सेक्टर 17 येथे 2013 मध्ये स्थापन झालेले डॉ अग्रवाल साय हॉस्पिटल हे नवी मुंबईतील एक प्रमुख नेत्रसेवा केंद्र आहे. 7600 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या केंद्रात मोतीबिंदू, रिफ्रॅक्टिव्ह, कॉर्निया, रेटिना आणि बालनेत्र रोग यांसारख्या सर्वसमावेशक सेवा उपलब्ध आहेत. स्माइल आणि फेमटोलेसक सारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतींनंतर आता या रोबोटिक शस्त्रक्रिया कक्षाची त्यात मोलाची भर पडली आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना महापौर श्रीमती सुजाता सूरज पाटील म्हणाल्या, नवी मुंबईत कॅटालिस्ट फेमटोसेकंड लेझर प्लॅटफॉर्म आणल्याबद्दल आणि नागरिकांच्या हितासाठी प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञानात गुंतवणूक केल्याबद्दल मी डॉ अग्रवाल साय हॉस्पिटलचे अभिनंदन करते. अशा आधुनिक शस्त्रक्रिया प्रणालीमुळे या भागातील नेत्रसेवेचा दर्जा उंचावेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबईतील रहिवाशांना आता इतर शहरात न जाता आपल्या घराजवळच हे तंत्रज्ञान उपलब्ध होणार आहे. करने के लिए बहुत बहुत शुक्रिया. एंड इट्स अ प्राउड मोमेंट एंड अ प्रिविलेज फॉर अस कि सुजाता मैम, दशरथ सर एंड बाकी जो हमारे एस्टीम्ड गेस्ट्स हैं उन सब ने हमें यहाँ पे ज्वाइन किया. आईड लाइक टू थैंक यू ऑल. आप लोगों की प्रेजेंस ये हमें और बूस्ट देती है कि हम नवी मुंबई के सिटीजन्स के लिए और बेटर टेक्नोलॉजी अवेलेबल कर सकें. डॉक्टर अग्रवाल ग्रुप जो कि एक बहुत बड़ा आँखों के हॉस्पिटल का ग्रुप है और हमारे ग्रुप में 280 से भी ज़्यादा हॉस्पिटल्स हैं ऑल ओवर इंडिया एंड अफ्रीका. हमारा ये हमेशा ही एंडेवर रहा है कि हम जहाँ भी प्रेजेंट हैं हम वहाँ के सिटीजन्स के लिए लेटेस्ट एंड बेस्ट टेक्नोलॉजी अवेलेबल करें. इस एंडेवर को आगे रखते हुए ही इस नवी मुंबई यूनिट में हम लोगों ने कैटलिस्ट लेज़र प्रिसिशन सिस्टम जो कि दुनिया का सबसे ज़्यादा एडवांस रोबोटिक कैटरेक्ट सर्जरी सिस्टम है, उसका इनॉग्रेशन आज मैडम के शुभ हाथों से किया है. इस इनिशिएटिव से हम नवी मुंबई के लोगों को ये भी बताना चाहते हैं कि आज के दिन पर नवी मुंबई में जो हेल्थ केयर है विद द इनिशिएटिव्स ऑफ डॉक्टर नाथ, डॉक्टर जवादे, मेयर मैडम एंड others, because of that the healthcare has become very advanced in Navi Mumbai. तो हमारा जो ये इनिशिएटिव है उस डायरेक्शन में एक स्टेप है कि आज के दिन पे नवी मुंबई के सिटीजन्स को नवी मुंबई से बाहर किसी भी चीज़ के लिए जाने की ज़रूरत नहीं है. जो टेक्नोलॉजी आज दुनिया में कहीं पर भी अवेलेबल है वो टेक्नोलॉजी आज नवी मुंबई में भी अवेलेबल है. And hence we can be very proud to say that Navi Mumbai is a destination for healthcare and Dr. Agarwal continues to be at the forefront of that destination to make Navi Mumbai a great healthcare city for future and for today. Thank you very much. धन्यवाद मॅडम. आणि यानंतर मी डॉक्टर वंदना जैन यांना विनंती करते की आपण आपल्या शहराच्या प्रथम सीनियर ओके मैं हेल्थ कमेटी चेयरमैन मेरा मुकदमा है. सबका स्वागत करता हूँ आज वंदना जैन मैडम के माध्यम से और खास करके अग्रवाल आई हॉस्पिटल के माध्यम से डॉक्टर योगेश सबको मैं जानता हूँ क्योंकि मेरे दोनों आँखें के ऑपरेशन यहाँ ही किए हैं, तो बहुत अच्छी सर्विस दी जाती है. आज मुझे खुशी है कि हम लोग नवी मुंबई वासी बड़े गर्व से कह सकते हैं फेदरिंग कैप ऑफ नवी मुंबई
जैसा कि कल हमारे स्टेडियम में हमने हैमास लगा के फ्लड लाइट लगा के एक बेहतरीन काम किया न्यू मुंबई के कॉर्पोरेशन के स्टेडियम में, उसी तरह आज नवी मुंबई के अंदर जितने हॉस्पिटल्स हैं उसमें बेहतरीन कैंप एक स्पेशल कैटरेक्ट आया उस पर ऑपरेशन करना, वो भी लेजर के माध्यम से। तो मशीन की कॉस्ट है 8 करोड़ के ऊपर, इसका लाइसेंसिंग फी है, थोड़ा कॉस्टली रहेगा। जैसा सादा होटल में खाना खाना और 5 स्टार रेस्टोरेंट में 5 स्टार होटल में जाके खाना खाना थोड़ा महंगा हो सकता है, बिकॉज एक्यूरेसी रहेगी, अच्छा काम होगा, लोगों को कोई भी गुंजाइश नहीं रहेगी तकरार करने के लिए। ऐसा भी नहीं होता है क्योंकि मैडम ने आज लाखों ऑपरेशंस किए हैं, वंदना मैडम ने, शी इज गोल्ड मेडलिस्ट और मैं एक्सपीरियंसिंग माई सेल्फ। तो कहना बात यह है कि एक सुविधा है, आज नवी मुंबई से बाहर जाने की कोई ज़रूरत नहीं, जो कुछ है वो यहाँ। जैसा संत ज्ञानेश्वर बोलते हैं, जो जे वांछिल तो ते लाओ प्राणी जात है, उसी तरह नवी मुंबई के लोगों को आदरणीय गणेश नाइक साहब जो देना चाहिए वो देने की कोशिश करते हैं। उसी तरह आज हॉस्पिटल के माध्यम से, आज अग्रवाला हॉस्पिटल के माध्यम से आज एक कैटरेक्ट मशीन से, लेजर से ऑपरेशन करने की सुविधा दी। इसलिए मेरे तरफ से, मेरे डिपार्टमेंट की तरफ से मैडम का, उनकी टीम का, योगी जी का अभिनंदन करता हूँ और मुझे बुलाया संबंधित के लिए धन्यवाद देना। थँक यू. आणि इस्टॅब्लिश केलेलं प्लॅन केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनासाठी सन्माननीय या शहराचे प्रथम नागरिक महापौर सन्माननीय सौ सुजाता पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि उपस्थित ते आहेत, स्वतः आहेत. त्याचप्रमाणे जयाजींना, डॉक्टर जयाजींना, निशांतजी, जैन मॅडम, बुधवन सर आणि योगेशजी आणि माझे सर्व यादव साहेब असतील, खाने साहेब, आले साहेब, हे सर्व माझे मंडळी आहेत आणि उपस्थित सर्व माझे सहकारी आणि डॉक्टर सर्व. प्रथम सर्वांचं अभिनंदन, विशेष करून म्हणजे हॉस्पिटलचं अभिनंदन करतो की ह्या शहरामध्ये अद्ययावत शहर आहे. या अद्ययावत शहरामध्ये आधुनिक आणि अद्ययावत आरोग्याच्या इन्स्ट्रुमेंट पाहिजे आणि ती आज या ठिकाणी डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी रॉबोटिक म्हणून एक अत्याधुनिक मशीन या ठिकाणी आले, आधुनिक मशीन आले आणि अद्ययावत आणलेले आहे आणि ह्या गोरगरिबांसाठी सर्वांसाठीच आहे. म्हणून तुमच्या सर्वांचं अभिनंदन करते, या ठिकाणी विशेष करून अभिनंदन करते. आज या शहरामध्ये आम्हाला सांगायला आरोग्य हा महत्त्वाचा आहे आणि आरोग्यामध्ये दृष्टी महत्त्वाची आहे आणि दृष्टी नसेल आणि बाकी सर्व असेल थोडंसं गडबडच आहे. आलं का त्यांना? दृष्टी महत्त्वाची आहे आणि दृष्टी क्लिअर. डॉक्टर साहेब बोलले की दृष्टी एकदम क्लिअर असली पाहिजे आणि या मशीनमध्ये आलं म्हणजे आतमध्ये टाकलं का लगेच बाहेर थांबत नाही. असं आम्हाला वरती नेल्यानंतर सांगितलं आम्हाला. हाँ, आपने क्या कि वहाँ ऊपर हमें जो दिखाया आपने कि बस एक 5-10 मिनट में आपको ऑपरेशन हो जाएगा, बराबर ना? ऐसा है ना? पर ग्रेट, जल्दी हो जाएगा और क्लियर और नीट और क्लीन, फर्स्ट टाइम परफेक्ट होगा, तकलीफ नहीं होगा उसका और दूसरे दिन काम पे जा सकता है. लेकिन मैंने बोला कि इसका प्राइस कितना कम होगा, वो आपने बोला. आणि सर्वात जास्त या ठिकाणी सेवा घेणारे आमचे सर्व कार्यकर्ते आहेत. आता पण आपण किती लोकांनी या ठिकाणी सेवा घेतला हातवर करा. आता या ठिकाणी सर्व आमचीच मंडळी आहे आणि आपला पाडवल आहे. गेल्या 15 वर्ष वाटतं हॉस्पिटल झालं या ठिकाणी. सर आम्ही या ठिकाणी यांना पूर्ण पाठबळ दिलेला आहे. आम्ही कोणाच्या मागे लागत नाही. काय म्हणतो आम्ही कधीच कोणाच्या, जिथे ज्या ठिकाणी चांगली सर्व्हिस आहे, चांगली सेवा आहे, मग ती आरोग्याची सेवा असेल, सामाजिक सेवा असेल, ज्या ज्या नागरिकाच्या सेवा आहे तिथे आपण पाठबळ दिला पाहिजे, त्यांना बल दिला पाहिजे. आमचे नागरिक या ठिकाणी तिथे ज्येष्ठ नागरिक सेवा संघाची माणसं आमची सभा आहे आणि हे लोक ह्या संस्थेला जोडलेले आहेत आणि अतिशय त्यांना प्रेम दिले जातो या ठिकाणी. आमचे कधी कधी या ठिकाणी अनेक कार्यक्रम होतात, फक्त त्यांना एक सांगतो की आपल्या ओळखीने कोणाला काय कमी मिळतं ते सांगा पहिला. माझ्याकडे त्यांची टीम आली होती योगेशजी, त्यावेळेला मला या ठिकाणी त्यांनी सांगितलं की तुम्ही उद्घाटनला या म्हणून. उद्घाटन येणार म्हणून, कारण शेवटी हे जनतेचं पद आहे, पण आम्ही जनतेची माणसं आहोत. हे कॉर्पोरेट आहे, हे कंपनी आहे, पण आरोग्य देणारी कंपनी म्हणजे आरोग्यवर्धक कंपनी आहे.
पण जो गोरगरीब आले त्यांना किती देता तुम्ही कसं देणार? आलं का त्याला? हाच त्यामध्ये महत्वाचा दुवा आहे. आलं जो कोण ज्याच्याकडे चांगला उपचार होण्यासाठी डॉक्टरचे आपण डॉक्टर आहात, परंतु तुम्ही राजकीय माणसं सुद्धा समाजसेवक आहात. फार 5 स्टार हॉटेलचं माणूस जेवण आम्हाला कसं परवडेल? का मालिक आहे? तर ह्या ठिकाणी आमची विनंती आहे योगेशजी, तुम्हाला मराठी समजते? माझी विनंती आहे कारण आम्ही या ठिकाणी यांची आशा निर्माण झाली तर नाना आले म्हणजे आता आम्हाला काहीतरी नाना कमी होईल ना पैसे विचार बरोबर आहे का? चुकते का? त्यामुळे आम्ही इथे आलो आलं का त्यांना आलो तर काहीतरी देऊ. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आपल्याला सांगतोय आणि संस्थेला सांगतोय, समाजामध्ये आरोग्याच्या नावाखाली लुटणारी टोली निर्माण झालेली आहे. काहीतरी संस्थेचं पत्र घेऊन येतात की आम्ही तुम्हाला डिस्काउंट देऊ. काय म्हणतात सर? खरंच सर हा फार मोठा एक आरोग्य माफिया आहे. हा आम्ही तुम्हाला डिस्काउंट देतोय असं सांगतात, पण ऑलरेडी वाढवलेलं असतं. ऑलरेडी पैसे वाढवलेले असं हा अनुभव आम्हाला अनेक ठिकाणी आलेला. पण इथे आतापर्यंत काही घटना या ठिकाणी घडत असतील मला माहिती नाही, पण इथे तसं आढळलं नाही आतापर्यंत. म्हणजे ते जे काही आरोग्य सेवक म्हणून येतात, माझी संस्था आहे आणि माझी संस्था तुम्हाला 25% कमी करून देईल, तुम्ही माझ्या थ्रू या. असं तुम्ही माझ्या थ्रू या आणि ऑलरेडी ते वाढवलेलं असतं. तर अशा वेळेला नागरिकांनी सुद्धा समजून सावध राहावं आणि मॅनेजमेंटने देखील सावध. आम्ही शेवटी काय की या ठिकाणी येताना सामाजिक अनुभव आमच्याकडे आहे, अनेक लोकांच्या सूचना येतात, परंतु या ठिकाणी चांगलं आरोग्य देणारे हॉस्पिटल हवेत आम्हाला. त्या हॉस्पिटलमध्ये चांगल्या मशिनरी हव्यात, त्या मशिनरीमध्ये चांगले डॉक्टर सुद्धा आहेत आणि त्याचा स्टाफ सुद्धा चांगला आहे. त्यामध्ये त्याचा स्टाफ सुद्धा चांगला पाहिजे. पण इथे आहे सर्व हे इनबिल्ट सर्वच आहे म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करतो. आम्ही तुमचं स्पेशल अभिनंदन करतो. हे इनबिल्ट त्याच्या मशिनरी, त्याचे डॉक्टर्स आणि डॉक्टर्सना हेल्प करणारे त्यांचे सर्व स्टाफ हे अतिशय उत्तम आहेत आणि आमची माणसं सुद्धा चांगली आहेत जे तुमच्याकडे येतात. आम्हाला कधी तक्रार करत नाही, याचा अर्थ तुमचं चांगलं चाललंय. का सर? तर एक विनंती आहे या ठिकाणी की आमचा ज्येष्ठ नागरिक केंद्र आहे, खाडेसाहेब अध्यक्ष आहेत, काले साहेब, देसाई साहेब, यादव साहेब, मारे साहेब आहेत. आमचं एक पत्र आलं, एक पत्र आलं की बाबा हा गरीब माणूस आहे, फार गरीब आहे मॅडम, बहुत गरीब आहे, थोडासा उनको 50% दे देते हैं. अब बात में बोलते ना म्हणजे मेडिकल आहे तो फ्री मध्ये नको, तो मेडिकल इन्शुरन्स आहे ते आम्हाला फ्री नको, ते फ्री आहे गव्हर्नमेंटचं का आम्ही पैसे भरतो. पण असं नाही आम्हाला. आप देखो मैडम, आप अच्छा काम करने के लिए हम आते हैं, अच्छा काम में तो हम नहीं आते, क्योंकि मैं इस वार्ड का नगर सेवक हूँ. 20 साल मेरे को यहाँ हो गए और हमने हमें सपोर्ट किया, हमारे लोगों ने आपको सपोर्ट किया है. क्यों सपोर्ट किया? क्योंकि आपका हर चीज़ सही है, तो लोग हंस के जाता है और किस्सा भी अच्छा रहता है तो उनको सही रहता है. तो आप जब फ्री देते हैं बरोबर है, तो उसकी थोड़ा सा लिस्ट लगाए कि किसको दिया, जिसको जरूरत है उसको दिया है, कि जरूरत नहीं उसको दिया, क्योंकि आपको पता नहीं आपका मैनेजमेंट अलग काम है डॉक्टर साहब. तो या ठिकाणी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. हम आपके साथ आहे मॅडम, हम आपके साथ योगीजी, आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुमच्या सर्वांचं अभिनंदन. ज्या ठिकाणी स्टाफ आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन
की तुम्ही अति चांगली सेवा करता. आम्ही तुमच्यासोबत आहोत. नमस्कार. जय हिंद. डॉक्टर अग्रवाल आय हॉस्पिटल सानपाडा रोबोटिक कॅटरेक्ट मशीन उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थित नवी मुंबईचे उपमहापौर दशरथ भगत साहेब, आरोग्य परीक्षण व वैद्यकीय सहाय्य सभापती डॉक्टर नाथ साहेब, नगरसेवक निशांतजी भगत, सहाय्यक पोलीस आयुक्त आदिनाथ बुधवंत साहेब, निमंत्रक डॉक्टर वंदना जैन मॅडम, डॉक्टर योगेश पाटील साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर. सर्वात प्रथम तर डॉक्टर अग्रवाल्स हॉस्पिटलला माझ्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज ज्या पद्धतीने त्याने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं इथं उद्घाटन केलेलं आहे त्यासाठी. नवी मुंबई हे डेव्हलपिंग शहर आहे, सुनियोजित शहर म्हणून नावाजलेलं, म्हणजे आपल्या देशात मानांकन घेतलेलं शहर आहे. आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेने विविध क्षेत्रांमध्ये खूप सारे पारितोषिक मिळवलेलं आहे. जसं की माझी वसुंधरा अभियान 0.5 किंवा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये जिथं आपण नंबर 3 मध्ये यायचो, तर आता त्याही वर जाऊन आपण सुपर स्वच्छ लीगमध्ये पोचलेलो आहोत. आणि ह्या सर्वाचं कारणीभूत म्हणजे नवी मुंबईचे जनता आणि त्यांना असलेली एक शिस्त. म्हणजे आपण नेहमीच मानांकन महानगरपालिकेला मिळवलं असं बोलतो, पण त्या महानगरपालिकेला ते मानांकन मिळवायला सर्वस्वी कारणीभूत नवी मुंबईची जनता असते, कारण त्या पद्धतीने त्यांनी कार्य केलेलं असतं. आपण नवी मुंबई महानगरपालिकेविषयी बोलत असताना मला आवर्जून सांगावंसं वाटतं की नवी मुंबई महानगरपालिकेचे आरोग्य विभाग हा अद्ययावत असा आरोग्य विभाग आहे. आणि पूर्ण देशभरात सर्वात जास्त हॉस्पिटल्स, UHP सेंटर असोत किंवा मदर केअर सेंटर्स असोत किंवा आता जे कोटा केबिन जे घेतलेले आहेत, सर्वात जास्त संख्या कुठे असेल तर आपल्या नवी मुंबईत आहे. म्हणजे नवी मुंबई हे शहर असं आहे जे नेहमीच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एक्सेप्ट करतं आणि त्या पद्धतीनेच चालतं. आताच आपण बघितलं असेल, मी पॅडवरून लिस्ट वाचली जे उपस्थित मान्यवरांची, तर ही नवीन टेक्नॉलॉजी आहे. पूर्वी लोक पेपर घ्यायचे, पेपरवर नावं लिहायचे आणि ते वाचायचे. म्हणजे ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आपण आता एक्सेप्ट केलेली आहे. AIचं युग आहे आणि नक्कीच अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून लोकांना अधिकाधिक फायदा मिळतोय. नेहमीच आपण बोलतो की टेक्नॉलॉजी आहे त्याचं जसं ॲडव्हान्टेजेस आहेत तसं डिसॲडव्हान्टेजेस पण आहेत. आता ही नवीन टेक्नॉलॉजी आहे जी फॉरेनमधून आपण एक्सपोर्ट केलेली आहे, तर नक्कीच त्याच्या जे कॉस्ट आहेत ते वाढणार आहेत. पण कसं असतं, सुरुवातीला एखाद्या गोष्टीची कॉस्ट, कारण ते कुठेच नाही इथं अवेलेबल होणार आहे म्हणून त्याचा कॉस्ट जास्त असणार आहे, पण कालांतराने जसं यूज टू होणार आहे, नवीन वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये ती टेक्नॉलॉजी येणार आहे, तेव्हा नक्कीच त्याचा कॉस्ट कमी होईल आणि जास्तीत जास्त लोक त्याचा बेनिफिट घेतील. जसं आपण एखादा मोबाईल iPhone घेतला, iPhone 12 घेतला, त्याच्यानंतर iPhone 14 आलं, 16 आलं, तेव्हा iPhone 12ची प्राइस आपोआप कमी होते. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आली की आधीच्या टेक्नॉलॉजीचा थोडंसं कॉस्ट कमी होतात. आणि मोतीबिंदू सारखा आजार आज लहान मुलांपासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच होतो. असा तो आजार वयाच्या बंधनात नाहीये, तो कुठल्याही वयातल्या लोकांना होऊ शकतो. आणि खरंच आता समाजाला गरज आहे. पूर्वी जे ऑपरेशन केले जायचे त्याच्यात स्टिचेस टाकले जायचे आणि ते ऑपरेशन व्हायचं, त्याच्यानंतर 2-2, 3-3 महिने लोकांना काळजी घ्यावी लागत. त्याच्यानंतरचं ऑपरेशन आहे ते लेझरनीच व्हायचं, पण ते आठवडाभर आराम केला तरी बरं पडायचं. आणि आता जे मशीन आपल्याकडे आलेले आहे त्याच्या माध्यमातून ऑपरेट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी माणूस आपल्या कामावर जाऊ शकतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल आणि TV बघू शकतो. जे आज सध्या म्हणजे आपण पूर्वी बोलायचो की अन्न, वस्त्र, निवारा ही आपली मूलभूत गरज आहे, तर आता मोबाईल आणि TV हे त्याच्यात ऍड करायला लागेल. तर ते माणसाला भेटलं की दुसऱ्या कशाचीही गरज नाहीये. आणि ज्या पद्धतीने आपण सांगतो की 5 आपले अवयव महत्वाचे, कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा, तर ह्या 5 गोष्टींचा आपण नेहमीच काळजी घेतो आणि प्रयत्न करतो की जरी वय जास्त झालं तरी ह्या पंचेंद्रियांना काहीही हानी नको व्हायला. आणि आताच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कमीत कमी वेळात जर आपल्याला आपलं अवयव पूर्वीसारखं होत असेल तर नक्कीच या टेक्नॉलॉजीचा आणि नवी मुंबईच्या जनतेने नेहमीच अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं स्वागत केलेलं आहे.
तर नक्कीच ह्या आपल्याला मी खूप खूप शुभेच्छा देते पुढच्या वाटचालीसाठी की अशी टेक्नॉलॉजी आणि नंतर भविष्यात येणाऱ्या आणखीन टेक्नॉलॉजी आपण नवी मुंबईच्या लोकांसाठी घेऊन या ही अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा आपण मला इथं निमंत्रित केला, जो सन्मान दिला त्याबद्दल मी मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्जरीनंतर जी आपली रिकव्हरी पिरियड म्हणतो तो कमी होणार आहे. त्या सगळ्या सुविधा आता नवी मुंबईच्या सगळ्या नागरिकांना इथे अंडर वन रूफ मिळणार आहेत. यापूर्वी आम्ही अतिशय चांगल्या प्रमाणे काम करत होतो, सरांनी सांगितलं, आणि त्याला आता आम्ही एक स्टेप आपण अपग्रेड म्हणतो तसं करणार आहे. या कार्यक्रमासाठी माननीय महापौर सुजाता पाटील, उपमहापौर भगत साहेब यांनी आणि आपण सगळे डिग्निटरीजने आलात, नाथ सर, निशांत भगतजी, बुधवान सर, यांचे खूप खूप थँक्यू काइंड ऑफ आहे. आणि आम्ही सगळ्यांसाठी या सुविधेचा फायदा घेण्यासाठी ओपन आहोत.